शरद मोहोळच्या हत्येनंतर पुण्यात एकच खळबळ उडालेली आहे। भर रस्त्यात आरोपींनी त्याच्यावरती गोळ्या झाडत त्याची हत्या केली। पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी 13 आरोपींना अटक केली आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून दररोज नवनवीन खुलासे होत आहेत। अशातच शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर आरोपीने मास्टरमाइंडला कॉल केला होता अशी माहिती समोर आली आहे। शरद मोहोळला गोळ्या झाडल्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला। त्यानंतर आरोपीने नवीन सिम कार्डवरून मास्टरमाइंडला कॉल केला होता। त्याची कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागली आहे। शरद मोहोळचा गेम केला, मास्टरमाइंडला सांगा असं संभाषण यात झाल्याचं समजतंय। शरद मोहोळच्या खून प्रकरणात गुन्हे शाखेनं आणखी 3 जणांना अटक केली आहे। या आरोपींनी मोहोळचा खून करण्यासाठी वापरलेली शस्त्र खरेदी करण्यासाठी हल्लेखोरांना पैसे पुरवल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय। नितीन खैरे, आदित्य गोळे आणि संतोष कुरपे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। मोहोळचा खून केल्यानंतर आरोपी मुन्ना पोळेकरसह इतर आरोपी कोल्हापूरच्या दिशेनं पळून जात होते। आरोपी खेड शिवापूर टोल नाक्याच्या पुढे जाऊन थांबले असता त्यांचे नातेवाईक त्यांना भेटायला आले होते। त्यावेळी आरोपीला एक नवीन सिम कार्ड देण्यात आलं। आरोपीनं पहिलं सिम कार्ड काढून नवीन सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकलं। त्यानंतर पहिला फोन संतोष कुरपेला केला होता। शरद मोहोळचा गेम केला असून ही गोष्ट मास्टरमाइंडला सांगा असं संभाषण त्यात झालं अशी माहिती पोलिसांनी कोर्टाला दिलेली आहे।